नमस्कार मित्रांनो, केवायसी केल्यानंतर सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, विविध योजनेच्या लाभासाठी आपल्याला केवायसी करावी लागते। जोपर्यंत आपण केवायसी पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही। आता यामध्ये मुख्य काही योजनेचे नावे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा या व्यतिरिक्त इतर काही योजना आहेत। अशा योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी आपल्याला केवायसी कन्फर्म करावी लागते। आता नुकसान भरपाईसाठी भरपूर अशा लाभार्थ्यांनी केवायसी केलेले आहेत, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झालेले नाहीत। मित्रांनो, नुकसान भरपाईचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेले आहेत। हळूहळू पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। तुमचे सुद्धा लवकरच हे पैसे येणार आहेत। फक्त तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे। आता यामध्ये कोणत्याही योजनेचे असो, त्या योजनेचा जर पैसा आपल्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर आपल्या बँक खात्याला शक्यतो डीबीटी ऍक्टिव्ह करून ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे बँक खात्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे। भरपूर असे लाभार्थी आहेत। आता यामध्ये पीएम किसान योजना असेल, पीएम किसान योजनेसाठी केवायसी पूर्ण केलेली आहेत, परंतु लँड सीडिंग ओके नाहीये किंवा आधार सीडिंग कंप्लीट नाहीये। मग यासाठी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येत नाहीयेत। त्यासाठी लवकरात लवकर ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेली नसेल अशा लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्या। आणि जर केवायसी तुमची झालेली असेल तर आधार सीडिंग पूर्ण झालेलं आहे का बँक खात्याला ते पाहून घ्या। आता त्यानंतर आपण समजून घेऊया, लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा भरपूर महिलांनी केवायसी केलेली नाही आहेत। आता लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आहे आणि ही केवायसी कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या। तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ जर घेत असेल तर त्यांच्या बँक खात्याला केवायसी करणं गरजेचं आहे। म्हणजे जनधन खातं असेल किंवा 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्या बँक खात्याला काढून मग त्या ठिकाणी केवायसी व्हेरिफिकेशन साठी बँकेकडून ते खातं सध्या होल्डवर ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे तात्पुरतं बंद करण्यात आलेलं आहे। त्यासाठी भरपूर अशा महिला भगिनींना हे पैसे मिळालेले नाही आहेत। त्यासाठी लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याला केवायसी करून ते खातं अपडेट करून घ्या। अपडेट झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती ते पैसे कन्फर्म येणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर नुकसान भरपाईचे सुद्धा भरपूर अशा लाभार्थ्यांचे पैसे आतापर्यंत आलेले नाही आहेत। केवायसी करून सुद्धा अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे येणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही। जर तुमची केवायसी झालेली असेल तर तुम्ही बिंदास राहा। केवायसी करून सुद्धा भरपूर असे लाभार्थी बँकेला डीबीटी ऍक्टिव्ह केलेले नाही आहेत, त्यासाठी त्यांचे पैसे आलेले नाही आहेत। डीबीटी ऍक्टिव्ह ठेवलं असेल तर कन्फर्म तुमचे पैसे येणारच आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलच्या अचूक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाणार आहेत। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।